मला ज्या गोष्टी जाणवल्यात ना त्या मला तुला सांगाव्याशा वाटतात. ही अंगठी तिच्याकडे हरवणं, ती अंगठी आणण्यासाठी तू मुंबईला जाणं, तुमची भेट होणं. बघ ना, आज बरोबर तिचाच फोटो कसा काय आपल्या घरी आला. म्हणजे देवी याचा काहीतरी संकेत असेल ना रे यामागे. मला बघायला जो मुलगा येतोय ना तो कुठल्याही क्षणी येईल आता इथे. तुला दिसतोय का रे कोणी मुलगा तिथे? हो ग काव्या, एक मुलगा आहे इथे, यंग हँडसम डॅशिंग. रितेश, लग्नाची तारीख ठरवायची. माफ करा पण तुमचं हे स्थळ मला माझ्या भाचीसाठी मान्य नाहीये. लाव ना फोन. मलाच फोन लावत होतास ना, मग थांबलास का? तुला तुला का फोन लावू मी? आणि तू अशी सारखी सारखी का समोर येतेस माझ्या? का छळतेस मला? छळायला नाही, तुझी समजूत काढायला सारखी सारखी समोर येते मी तुझ्या. अरे वा, खूप चांगलं आहे ग तुझं. म्हणजे आधी समोरच्याला दुखवायचं आणि मग त्याची समजूत काढायचं, नाटक करायचं. सुंदर. म्हणजे काल जे काही आपल्यात झालं ते नाटक होतं असं वाटतंय तुला? किती मस्त गप्पा मारल्यात आपण काल, किती छान वेळ घालवला. मुंबईचे बेस्ट गुलाबजाम खायला सुद्धा घेऊन गेले मी तुला. एक गुलाबजाम तर आपण शेअर पण केला. पण काव्या, तुला माझ्या बरोबर तुझी लाईफ शेअर करायची नाहीये ना. काव्या, सगळं छान चाललं होतं यार आपलं. आम्हाला असा काय प्रॉब्लेम झाला की त्याला असं डिसिजन घ्यावं लागलं, काहीच कळत नाहीये मला. यु नो व्हॉट, तुझा मामा पडणं जरा अतिशय. एक मिनिट. माझ्या मामाबद्दल भलतं सलतं अजिबात बोलू नकोस. खूप चांगला आहे माझा मामा. कमी वाईट आहे का? सरळ नकार दिला यार त्यांनी. आम्हाला आमची काव्या तुमच्या घरात द्यायची नाही. पण का द्यायची नाही? काव्या, ही एक गोष्ट डायजेस्टच होत नाहीये मला. नाही म्हणजे काय कमी आहे माझ्यात की ते नाही म्हणाले मला? काव्या, तू एक काम कर. जशी तू माझ्या समोर येतेस ना, तसं तुझ्या मामांना पण पाठव. मला बोलायचंय त्यांच्याशी, विचारायचंय त्यांना की त्यांनी का असं डिसिजन घेतलं. काव्या, सगळं स्पॉइल झालंय. तुला माहिती, आतापर्यंत सगळं फिक्स झालं असतं, पण वाईट वाटतंय खूप. का इगो हर्ट झालाय तुझा? आज दुपारी म्हणूनच चिडलास ना तू माझ्यावर, हो ना? तुझा इगो. काय इगो लावलेस का तू? इगो प्रॉब्लेम नाहीये मला. माझा प्रॉब्लेम हा आहे की तू आवडायला लागली. रितेश, हवे मामी, हा टॉवेल ठेवून घे. दे. अभिदा, हा? हे पैसे ठेव. अहो नको, पैसे आहेत माझ्याकडे. प्रवास करताना जवळ जास्त पैसे असलेलं बरं असतं. आणि काय ग, एवढंच सामान घेऊन चाललेस तू? अहो उद्या परत येणार आहे मी. पण अचानक शेगावचं कसं काय डोक्यात आलं? अहो अचानक कुठे, मी आधीच ठरवलं होतं. काव्याचं लग्न जमलं ना की शेगावला जाऊन यायचं म्हणून. पण माझ्या मैत्रिणींनी एकदम प्लॅन केला. म्हटलं महाराजांचं बोलावणं आलेलं दिसतंय, टाळायला नको. यावेळेला महाराजांच्या पायावर डोकं ठेवून साकडं घालणार आहे मी त्यांना. आमच्या काव्याला चांगला नवरा मिळू दे म्हणून. द्या पैसे.
बरोबर आहे, पण एरवी तुमचा काही प्लॅन ठरलं की त्याच्यावरती 1-2 महिने तर त्याच्यावर चर्चा करण्यातच जातात. हा प्लॅन असा अचानक एकाच दिवसात ठरला. ते मामा जाऊ दे रे तिला, छान रुटीन मधून ब्रेकही मिळेल तिला. अगं पण मी कुठे अडवतोय तिला? जाऊ दे ना, जाग एन्जॉय करा, पण काळजी पण घ्या. अहो काल मी तुम्हाला काही बाई बोलले, रागात होते ना, मनाला लावून घेऊ नका हं. विसरून जा. नाही नाही मनाला लावत घेतलं. इतकी वर्ष संसार करतोय तुझ्या बरोबर, मला माहितीये ना तू चिडलीस की वाटेल ते बोलतेस, पण तुझ्या मनात काही नसतं. आणि तू सुद्धा काही डोक्यात ठेवू नकोस, एन्जॉय कर. अगं बाई माझ्या बसची वेळ झाली आहे, मला निघायला हवं हो. मामी हे चार्जर ठेव आणि फोन चार्ज कर आणि पोचल्याबरोबर कॉल कर. ओके? हो ग बाई. चल मी येतो तुला सोडायला. अहो नको. अगं हो कशाला, आम्ही सगळे मिळून जाऊ व्यवस्थित. तुम्ही काही काळजी करू नका. काव्या अगं फ्रीज मध्ये कणिक मळून ठेवली आहे. आम्ही आता जेवणाची काळजी करू नको, आम्ही करू सगळं मॅनेज. तू तुझी ट्रिप एन्जॉय कर. हो आणि चल. काळजी घे, नीट जा. हो येऊ मी. ओके मामी, बाय, हॅपी जर्नी. अरे काय कधीच हाक मारतोय तुला? कुठल्या तंद्रीत होतास? सॉरी दादा, बोल ना काय झालं? त्या मेंटेनन्स वाल्यांनी काय नाटकं लावली? म्हणजे काय झालं? काय सर्व्हिस वेळेवर मिळत नाहीयेत म्हणून आज 4 बसेस लाईनला गेलेले. या आठवड्यात अशा 17 ट्रिप्स कॅन्सल झाल्यात. तू बोलतोयस त्यांच्याशी की मी बोल? दादा मी बघतो, डोंट वरी, मी बोलतो. तू बोल त्यांच्याशी. त्यांना म्हणा हे चालणार नाही, नाहीतर त्यांच्या विरोधात स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी लागेल. डोंट वरी दादा, मी बघतो काय आहे ते. चल. हॅलो, मी राज पाटील ट्रान्सपोर्ट मधनं रितेश राज पाटील बोलतो. काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? अरे तुमच्या छोट्या छोट्या चुकांमुळे आमचं किती नुकसान होतंय माहितीये तुम्हाला? या आठवड्यात 17 ट्रिप कॅन्सल झाल्यात आमच्या. आता कोण जबाबदार आहे याला? मी नाहीये. हव्या तू? म्हणजे आता तुझ्या आयुष्यात काहीही चुकीचं घडलं तर तू मला दोष देणार आहेस का? एक मिनिट, तू मेंटेनन्स डिपार्टमेंट मध्ये? अरे काका तू का मागे लागली सर माझ्या? मी तुझ्या मागे लागलीये? हो, मी तुला जितकं विसरण्याचा प्रयत्न करतोय ना काव्या, तितकीच आठवतेस तू मला. मी माझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करतोय, पण तुझ्यामुळे अजिबात करू शकत नाहीये काव्या. रितेश, हे बघ, मला कळतंय तू हर्ट आहेस. जे काही घडलं ना त्याच्यासाठी खरंच सॉरी. आणि तू मेंटेनन्स डिपार्टमेंट मध्ये नाही तर मला फोन लावला. रितेश, प्लीज आपण नॉर्मल बोलूया का एकमेकांशी? नॉर्मल? काव्या, आपल्यात आता काहीच नॉर्मल राहिलेलं नाहीये. सगळं खूप गुंतागुंतीचं झालंय, खूप वियर्ड झालंय हे सगळं. आणि मला असं वाटत पण नाही की इथून पुढे आपल्यात ते नॉर्मल होतील. मला पण तर सगळं नॉर्मलच हवं होतं. नेहमी जसा बघण्याचा कार्यक्रम होतो तसा झाला. मुलगी आवडली, वाटला आता एक नॉर्मल छान आयुष्य तिच्याबरोबर जगता येईल. पण झालं काहीतरी भलतंच. आधी माझ्या मनात असं काहीच नव्हतं, आणि आता हे सगळं विसरणं अशक्य झालंय माझ्याकरता. काव्य, तू सतत माझ्या डोळ्यासमोर येते, सगळीकडे फक्त तूच दिसतेस मला. का झालंय असं? का? चहा दे बाई. अगं सुभद्रे, ती बाजूच्या गल्लीमध्ये जाधव आजी आहे बघ, तिची तब्येत बरी नव्हती. आता कशी आहे? बरी आहे? माहित नाही आईजी. माहित नाही. बरं, मग ते आपल्या ट्रान्सपोर्ट मध्ये शिंदे आहेत, त्यांच्या मुलीला बाळ झालं ना? काय झालं, मुलगा की मुलगी? मला कसं माहित असेल? बरं, हे सगळं माहित नाहीये ना? मग मी आता विचारते, त्याचं मला सांग.
आपला रितेश लग्नासाठी मुली बघायला नाही का म्हणाला? ए बाई, मी दुसऱ्यांबद्दल नाही विचारत, तुझ्या मुलाबद्दल विचारते. आईजी, काल सगळ्यांसमोर त्याने जे सांगितलं तेवढंच मला माहितीये. आम्हा दोघांमध्ये त्याबद्दल काहीच बोलणं झालेलं नाहीये. अशी कशी ग आई तू? त्याच्या मनात काय चाललंय तुला अजिबात माहित नाही. तो काही म्हणतोय, कामाची कारणं देतो आणि लग्न पुढे ढकलतोय. आपण ऐकायचं का त्याचं? अगं रितेश दुखावलाय, सहन होत नाही, सांगता येत नाही, अशी अवस्था आहे त्याची. त्याला वाईट वाटणारच ना. बघ, आजपर्यंत राज पाटलांना नाही असं म्हणायची कोणाचीच हिंमत झाली नाही. राज पाटलांना नाही म्हणायचं म्हणजे काय असतं हे दाखवायची संधी मला मिळाली नाही. अहो हे राज पाटील वाडा, करवीर नगर, जुनी. थांबा थांबा थांबा, ते ट्रान्सपोर्ट वाले राज पाटील त्यांच्या वाड्यावर जायचे का तुम्हाला? हो. अहो बसा ना मग, अगदी दारात नेऊन सोडतो तुम्हाला त्यांच्या. बाई, म्हणजे तुम्ही ओळखता त्यांना? अहो मी काय, अख्खं कोल्हापूर ओळखता त्यांना. तुम्ही बसा, या. हो, चल. पण काय होत आहे, तुम्हाला काय जेवण बनवण्याच्या कामासाठी त्यांनी बोलवलंय का? हो, काही काय बोलता तुम्ही? होणारे व्याही आहेत ते आमचे. माफ करा माफ करा, सॉरी, मिस्टेक झाली. हा ठीक आहे ठीक आहे. अहो, तुम्ही ना अंबाबाईच्या देवळाजवळून घ्या. जाताना नमस्कार करून मगच पुढे जाऊया. काय हो, तुम्ही तुमची पॉलिसी काढली की नाही? पॉलिसी पॉलिसी म्हणजे पण माहित नाही का तुम्हाला? नाही. असू दे असू दे. चला तुम्ही, चला. रितेशनी काल आबांकडून वेळ मागून घेतलाय, पण आपल्याला फार काळ थांबता येणार नाही. जे झालं त्याचं दुःख करत बसला ना तर त्यातून त्याला बाहेर काढणं मुश्किल होईल आपल्याला. त्यापेक्षा वेळेत आपण त्याचं लग्न लावून देऊ, म्हणजे तो सगळं विसरून जाईल. त्याला मुली बघायला तयार कर, बोल त्याच्याशी. हो, पण आता तो कामावर गेलाय. माहित आहे मला. तू कामावरून आला ना की सांग त्यात, समजाव त्याला लग्नाला तयार कर. ही जबाबदारी तुझी. तुषू, बरं ऐक, मी भाजी बनवून ठेवलीये, नंतर गरम करून खा. जेवणाचं करणार कायस पण तू? मामी नाहीये, लक्षात आहे ना? चायनीज मागव. अरे शेफ व्हायचं ना तुला. हा, पण आज कंटाळा आलाय. तो कधी कंटाळा येत नाही तुला. घरी बनव काहीतरी, उगाच कशाला बाहेरनं मागवायचंय महाग. अच्छा मामा, हा, मामीचा फोन लागत नाहीये रे, तू ट्राय कर ना. मी ऑफिस मध्ये गेल्यावर ट्राय करतो ना. तुला सोडायचंय का? नाही नाही नको. तू तशीच चाललीस काय? पर्स पाकिट काय घ्यायचं? पप्पा, आज आपण पार्टी करूया. पार्टी कशाबद्दल? अरे पार्टी करायला काही निमित्त लागतं का? आज मम्मी नाहीये, हे करू नका ते करू नका असं सांगायलाही कोणी नाहीये, पण निमित्त आहे. काय? दरवेळेस काव्या दिला, मुलाने नकार दिल्यावर आपण पार्टी करायची हे ठरलंय की नाही आपलं. पण यावेळेस केस वेगळी आहे. आपण नकार दिलाय. पण मला तो रितेश आवडला होता पप्पा. काव्या ती तुला नाही आवडला? हा सांग ना पप्पा, तुम्ही नकार का दिलात? पण काहीतरी कारण असेल ना, का नकार दिला सांगा ना. तुषू, ही प्रश्न विचारतोस तू? पार्टी करायची रात्री, आईस्क्रीम पार्टी फिक्स. येस, थँक्यू. मी आलेच पर्स घेऊन. पप्पा ऐका ना, नाक्यावर ना बदाम शेक वाला उघडलाय. नको रे नको, आधी नक्की ठरव, आईस्क्रीम खायचंय का बदाम शेक प्यायचंय? आईस्क्रीम आणि बदाम शेक दोन्ही एकत्र खाऊया का? हो ताई, आला बघा राज पाटलांचा वाडा. हो ताई, हो ताई, काय? पैसे. ओ, देते हो.
हे राज पाटलांचंच घर आहे ना? हो हो, घर तर यायचे. घ्या. सुट्टे नाही का? नाहीये तो. सुट्टे घेऊन येतो. मामी हा काव्या बोल. पोचले आम्ही. कळवलं का नाहीस ग? मी फोन करत होते, तू फोनही घेतला नाही. मला काळजी वाटत होती. अगं काळजी काय करायची त्यात? फोन पर्स मध्ये होता ना, वाजतच राहिला आणि हेईपर्यंत कट झाला. अगं तू फोन घेतला नाहीस ना, म्हणून मी सुषमा मावशीला फोन केला होता. पण तिला शेगाव बद्दल काहीच माहित नव्हतं. अगं सुषमा कुठे येणार होती शेगावला? ती येणारच नव्हती. अच्छा बरं, दर्शन झालं का? दर्शन ना. हो ताई, हे घ्या तुमचे 50 रुपये. कोल्हापूरच्या बस स्टँड पासून राज पाटलांच्या वाड्यापर्यंत येण्याचे फक्त रुपये होतात. त्यांचे पाहुणे तुम्ही म्हणून 50च घेते. हे घ्या. आईजी, आईजी, अगं वाघ मागे लागल्यासारखं काय करते? काय झालं सांग ना. अहो ती बाहेर आली आहे. मला वाटतं तुला दिवसा ढवळ्याचा भूत दिसायला लागली आहेत. नाही हो आईजी, ते आपल्याला अपमान करून घराबाहेर काढलं होतं ना, ती मुंबईच्या मुलीची मामी आली आहे बाहेर. ही आली आहे. अपमानाचा बदला घ्यायची संधी आयती चालून आली आहे. कुणाचं देणं जास्त दिवस टिकत नाही राज पाटलांच्या घरात. आज माझ्या मनाला शांती मिळेल. ए दोघी बघताय काय? जा जा, तिला घेऊन या. आता ना जा सुभद्रे, मैत्रीण आली आहे तुझी. जा जा लवकर, स्वागत कर तिचं. जा. मामी काय म्हणत होता तो माणूस? अगं काही नाही. कोण माणूस? कोणी नाही ग. मामी मी ऐकलंय, तो कोल्हापूर राज पाटील असं काहीतरी म्हणत होता. तू नक्की कुठे आहेस मामी? काव्या, अगं मी शेगावला नाही गेले. मी इथे कोल्हापुरात आले. मामी अगं तू कोल्हापूरला का गेलीस? राज पाटलांना भेटायला आले ग. तुझ्यासाठी आले. काव्या मला माहितीये तुला रितेश आवडलाय ना. मामी अगं तू का गेलीस तिथे? आणि मामाला कळलं तर? त्यांना काही सांगू नकोस आता. आत्ताच त्यांना काही सांगितलंस ना तर उगाच चिडतील ग ते. हे बघ, मी आधी राज पाटलांशी बोलते. सगळं नीट करते, मग सांगू आपण त्यांना. मामी तू का गेलीस तिकडे? आता उगाच तुला लागेल असं काही ते बोलले तर? बोलू दे, तुझ्यासाठी सगळं ऐकून घेईन मी. सुभद्रा ताई, काय निर्लज्ज बाई आहे ही. अगं एवढं सगळं घडलं तरी इथे आली ही. याला म्हणतात स्वतःच्या पायावर कुऱ्हाड पाडून घेणं. स्वतःचा अपमान करायची इतकी हौस आहे ना या बाईला. आता तू बघच, आईजी ना हिला काही सोडायचं नाही. नका हो असं म्हणू, त्या खूप चांगल्या आहेत. काव्याच्या घरचे सगळेच खूप चांगले आहेत. हो, मग आपण वाईट आहोत? तुझा मुलगा वाईट आहे? नाही, मला एक सांग ना, रितेशला का नकार दिला या लोकांनी? काव्या, अगं हे लोक बोलतील मला, रागवतील, चालेल मला. मी माझ्या मनाची तशी तयारीच करून आले ना. मी माफी मागेन त्यांची, समजावेन त्यांना. काव्या अगं, घरावरनच कळतंय किती श्रीमंत लोक आहेत ते. तू या घरात आलीस ना तर सोनं होईल तुझं, सोनं. तुझ्या सुभद्रा काकू आल्यात मला घ्यायला. ठेवते मी फोन. हा मामी मामी माझा ऐक. ठेवते. चल चल चल. हॅलो हॅलो काव्या, मी तुला ऑलरेडी बोललोय ना, मला वर्किंग आवर्स मध्ये पर्सनल गोष्टी करायला आवडत नाही. रितेश प्लीज प्लीज एकदा माझं ऐकून घे ना. अर्जंट आहे. अरे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? माझी मामी तुझ्या वाड्यावर गेलीये. म्हणजे? अरे म्हणजे ती कोल्हापूरला तुझ्या घरी गेलीये. का पण? तिला असं वाटतंय की आपलं जुळावं.
तुझ्या घरच्यांनी माझ्या स्थळाचा परत विचार करावा म्हणून त्यांना रिक्वेस्ट करायला गेली आहे ती. परत तेच सगळं काव्य. आता माझ्या घरचे काय रिॲक्ट करतील मला खरंच माहिती नाही. तेच ना, मलाही त्याचंच टेन्शन आलंय रे. आणि खूप काळजी वाटते मला तिची. त्यात तिचा फोन पण लागत नाहीये. तू प्लीज घरी जाऊन बघतोस का प्लीज? ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. ठेवतो. ओके. मामी पण ना, तिला कोल्हापूरला जायची काय गरज होती?